महाराष्ट्र भरती या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 2049 जागांसाठी विविध जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट आहेत, जवळपास 489 डिपार्टमेंट आहेत, ज्यामध्ये हेल्थ असेल, डिफेन्स असेल, त्यानंतर पशुसंवर्धन विभाग असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटचे त्या ठिकाणी ही पदं भरली जात आहेत। ज्यामध्ये तुमचं 10वी पास झालेलं आहे, 12वी झाले आहे, ग्रॅज्युएशन झालं आहे, सर्वांसाठी वॅकेन्सी आहेत आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा परमनंट जॉब तुम्हाला भेटतोय। वयोमर्यादा 18 ते 30 काही पदांसाठी, 18 ते 25 काही पदांसाठी आहे आणि 25 ते 30 काही पदांसाठी वयोमर्यादा आहे आणि एज रिलॅक्सेशन देखील तुम्हाला याच्यामध्ये असणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर ओपन ओबीसी कॅन्डिडेट असाल तर फक्त 100 रुपये तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्याची फीज आहे आणि एकच एक्झाम याची होणार आहे। आणि जर तुम्ही वुमेन, SC ST त्यानंतर PWD सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट आहात तर 0 रुपीज तुम्हाला फीज आहे, कुठलीही फीज नाही आहे, फक्त फॉर्म भरून तुम्हाला एक्झाम द्यायची आहे। तर बघा या ठिकाणी पाहू शकता ग्रुप सीच्या सर्व पोस्ट आहेत, 10वी 12वी पासवरती भरल्या जात आहेत, जसं की लॅबोरेटरी अटेंडंटची पोस्ट आहे, त्यानंतर लॅबोरेटरी अटेंडंट सेंट्रल एक्सलन्स डिपार्टमेंटमधली पोस्ट आहे। त्यानंतर पाहू शकता स्टाफ कार ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड, नॅशनल सेंटर फॉर डिजीजेस कंट्रोल, या ठिकाणी हेल्थ सर्व्हिसेस, हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर आरोग्य विभागामध्ये ही पोस्ट भरली जाते, जी की 10वी पासवरती 2 जागा आहेत। त्यानंतर अजून भरपूर सारे या ठिकाणी डिपार्टमेंट आहेत दुसरे वेगवेगळे, पाहू शकता असिस्टंटची पोस्ट आहे, त्यानंतर लायब्ररी इन्फॉर्मेशन असिस्टंट, लोअर डिव्हिजन क्लार्कची पोस्ट भरली जाते। त्याचबरोबर पाहू शकता फार्म असिस्टंटची पोस्ट आहे, जी की पशुसंवर्धन विभागामधली आहे, ज्या ठिकाणी 12वी पासवरती हे पद भरलं जातं आहे। त्याच्यानंतर पहा ड्रायव्हर कम मेकॅनिकची पोस्ट आहे, कुकच्या पोस्ट आहेत काही ठिकाणी, असे भरपूर सारे डिपार्टमेंट जे आहेत त्या ठिकाणी विविध पदं जी आहेत ती भरली जातात। ऑल ओव्हर इंडियामधली सर्व डिपार्टमेंट आहेत, महाराष्ट्रामधून देखील नागपूर असेल, पुणे असेल किंवा इतर जे पण डिपार्टमेंट आहेत त्या ठिकाणी पदं आहेत। जसं की पाहू शकता लेडी मेडिकल अटेंडंट MTSची हेल्थ डिपार्टमेंटची पोस्ट आहे, या ठिकाणी पाहू शकता 10वी पासवरती हे पद भरलं जातं आहे। त्यानंतर डेंटलच्या पोस्ट आहेत, लॅबोरेटरी असिस्टंटच्या पोस्ट आहेत हेल्थ डिपार्टमेंटमधल्या। त्याच्यानंतर पाहू शकता जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियन मिनिस्ट्री ऑफ माइन्स अँड नागपूर, लॅबोरेटरी असिस्टंटची पोस्ट आहे तिथं। त्याच्यानंतर पाहू शकता ज्युनियर टेक्निकल असिस्टंटची पोस्ट आहे, ग्रॅज्युएशन अँड अबोवरती 19 जागा आहेत, जे की फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया रिजनल ऑफिस, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट, क्लायमेट चेंज नागपूर, अशी विविध सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे डिपार्टमेंट आहेत, सेंट्रलचा जॉब तुम्हाला या ठिकाणी भेटत आहे। महाराष्ट्रामध्ये देखील याचं एक्झाम सेंटर असणार आहे, काही पदांसाठी स्केल टेस्ट होणार आहे, काही पदांसाठी फक्त एकच परीक्षा आणि तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी होईल। तर ग्रुप सीच्या गट क च्या भरपूर साऱ्या वॅकेन्सी ह्या निघालेल्या आहेत, जी की तुमची SSC यानी की स्टाफ सिलेक्शन कमिशन तुमची परीक्षा घेत आहे, परंतु तुमचं संपूर्ण ऑल ओव्हर इंडियामधून काय होणार आहे या ठिकाणी जॉब लोकेशन असणार आहे। संपूर्ण ऑल ओव्हर इंडियामधले जेवढे पण मिनिस्ट्रीज आहेत त्यांच्या अंडर जे डिपार्टमेंट आहेत त्या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असेल। तर याच्यासाठी 18 मार्च 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत। याच्यासाठी तुमची परीक्षा देखील मेमध्ये टेंटेटिव्हली त्यांनी सांगितले की मेमध्ये तुमची एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाईल। याचा सिलेबस वगैरे सर्व तुम्हाला माहिती या PDF फाईलमध्ये आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय किंवा ssc.gov.in या वेब संकेतस्थळावरती देखील इथं PDF फाईल तुम्हाला पाहायला भेटेल। पहा नोटीस दिलेली आहे या ठिकाणी, फेज 11 सिलेक्शन पोस्टची या ठिकाणी ही रिक्रुटमेंट निघालेली आहे। याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा। धन्यवाद।